जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जो छानसा कार्यक्रम घेतलाय निरोप समारंभाचा, तो थोडा आनंदाचा आणि क्षणिक थोडा दुःखाचाही वाटतोय. पण आज जो निरोप घेतला जातो त्यामुळे आम्ही सर्व पालकही खूप भावुक झालोय. जो आजचा हा माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा निरोप आहे तो मला सकाळपासून वाटतो की माझाच निरोप आहे का काय, की जिल्हा परिषदेमध्ये घेतलेला निरोप असेल, 10वीच्या शाळेमध्ये असेल, 11वी 12वी कॉलेज लाईफ मध्ये असेल, जे सुंदर जीवन मी जगले अजूनही ते क्षण मी मनापासून आठवते. तो क्षण, त्या आठवणी असतील, शिक्षकांचं रागवणं असेल, शिकवणं असेल, त्यांची प्रेम माया असेल, त्या ज्या आठवणी असतील त्या आठवणी अगदी शैक्षणिक जीवनात असतील किंवा वैवाहिक जीवनात असतील मुलींनो, त्या कधीही विसरू नका. ती जी ज्ञानाची शिदोरी आहे ती तुम्ही संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात त्याचा उपयोग करा. खूप चांगलं शिका, खूप अभ्यास करा, तुमचं आरोग्य चांगलं ठेवा आणि तुमच्या जीवनात प्रत्येक परीक्षेत असेल किंवा तुमच्या जीवनात असलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष तुम्ही तुमच्या हिमतीने आणि तुमच्या कष्टाने जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही प्रत्येक क्षणी, आज जरी तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये असाल त्यावेळी तुम्ही खूप असं निवांत होतात की तुम्हाला तुमचे शिक्षक तुमची काळजी घेत होते. अगदी 11 पासून 5 पर्यंत तुमच्याकडे तुमचे शिक्षक मनापासून लक्ष द्यायचे. उद्या तुम्ही माध्यमिक शाळेत जाणार, तुमचा 35 मिनिटाचा तुमचा तास असेल, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असतील, तुम्हाला सांगण्यात शिकवण्यात त्यांचे 20-30 मिनिटं जातील. त्यावेळी तुम्हाला जी माया, जे प्रेम तुम्हाला या शिक्षकाकडून मिळाले ती अपेक्षा तुम्हाला मिळेलच असे नाही. तुम्हाला तुमच्या संपूर्ण स्वप्नांचा विचार तिथं होईलच असं नाही. तुम्ही कोणत्या शाळेत जाल, कुठं शिकाल हे महत्वाचं नाही, तुम्हाला कुठले शिक्षक आहेत हेही महत्वाचं नाही, तुम्ही काय शिकता, किती ऐकता, किती लिहिता, किती वाचता हे महत्वाचं आहे. तुम्ही खूप अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, शिका आणि ज्यावेळी तुम्ही शिकत असता त्यावेळी तुमच्या शिक्षकांचे, मॅडम सरांचे विचार लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलेले तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रत्येक परीक्षेत भरपूर यश मिळवा. जर तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रथम तुमच्या आई वडिलांचा त्यांचा चेहरा आठवा. तुम्ही त्यांची जिद्द, त्यांनी केलेले तुमच्यासाठी कष्ट, माझा शेतकरी बाप असेल जो दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करतो, तो एखाद्या कार्यक्रमाला जाताना आहे असे साधे कपडे घालून जातात. पायातील चपलेचा अंगठा तुटला तर ते कधीच विचार करत नाहीत पण माझा मुलगा सूटबुटात राहिला पाहिजे. तो एखादा माझा मुलगा अधिकारी होणार असेल तर ते शेतकरी आतापासूनच त्या मुलाला तशी शिस्त लावतात, तसं वळण लावतात आणि त्याच पेहरावात ठेवण्याचा मनोमन प्रयत्न करतात. एखादी आई शेतामध्ये गेली तर वादळ, ऊन, वारा, पावसाचा विचार करत नाही. माझी मुलं घरी आहेत म्हणून ती वीज कडकली तर घाबरत नाही, त्याच अवस्थेत ती घरी येते आणि माझी मुलं माझ्या घरी बसली आहेत. इतकी आई काळजी घेणारी असेल, वडील इतके काळजी घेणारे असतील. बाजारात भाजी विकणारा माझा बाप असेल, तो दिवस रात्र ऊन वारा पावसाचा विचार करत नाही, तहान भूक लागली तर विचार करत नाही, माझे 25 रुपये बुडतील एवढा विचार करणारा माझा आज बाप असेल तर मी अभ्यास का करू नये, मी प्रत्येक विषयात प्रत्येक परीक्षेत यश का मिळवू नये. यश मिळवायचं असेल तर आई वडिलांचा चेहरा आठवा. 70-80 किलोमीटर प्रवास करणारे माझे वडील असतील की जे स्वतःचा विचार न करता, ऊन वारा पाऊस याचा विचार न करता संपूर्ण नोकरीच्या जीवनात ते 2 व्हीलरवर प्रवास करणारे माझे वडील असतील, त्यांचा विचार करा. त्यांनी केलेल्या कष्टाचा विचार करा. जे करतायत ते तुमच्यासाठी करतायत, तुमच्या सुखासाठी करतायत. त्यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करा आणि चांगले यश मिळवा. प्रत्येक परीक्षेत राज्यातच आला नाही तर अपयश दुःखी होऊ नका. जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात येण्यासाठी आतापासून प्रयत्न करा आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात भरपूर यश मिळवा. प्रयत्नांना मिळू दे तुमच्या यशाचा सुंदर सोनेरी किरण आणि उजळून जाऊ दे तुमचं संपूर्ण, लाख दिव्यांनी उजळू दे तुमचं संपूर्ण आयुष्य. प्रगतीचा आणि प्रतिभेचं सामर्थ्य तुमच्या अंगी सतत राहू दे. संपूर्ण तुमचं आयुष्य उजळून जाऊ दे. तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल तर तुमचं परिश्रम, कष्ट, जिद्द आणि चिकाटी ह्या सर्व गोष्टी आणि तुमच्या सरांनी दिलेली, मॅडमनी दिलेली संस्काराची, संयमाची, शांततेची
ही शिदोरी सोबत घेऊन जा तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि यश मिळवायचं असेल तर सर्व गोष्टी लक्षात ठेवा. बोलण्याच्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही आमचे शब्द विसरू नका. ज्यावेळी तुम्ही उच्च शिक्षणाला जाईल त्यावेळी प्रत्येक शब्द तुम्ही आठवा. एखादं गणित जमत नव्हतं तर प्राथमिक शाळेत शिकत असताना गणिताच्या सरांनी मारलेली मला चापट की भागाकार जमत नाही, का जमत नाही. आजही ती सर कधी गुरुजी भेटले तर अजूनही चौथीच्या काटमोरे गुरुजींना समोर भेटलं तर मला आठवतं, सर मी भागाकार कधीच विसरणार नाही आणि मी तुमची चापट विसरणार नाही. म्हणजे शिक्षा आणि संस्कार ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही कधीच विसरू नका. केलेली शिक्षा ही तुमच्या भविष्यासाठी एक सोनेरी क्षण असतो, तो कधीच तुम्ही विसरू नका. खूप अभ्यास करा, खूप प्रयत्न करा. आज तुमचा तालुक्यात नंबर आला असेल, जिल्ह्यात आला असेल तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करा आणि आपल्या शाळेचे, सरांचे आणि आपल्या आई वडिलांचं खूप नाव मोठं उज्ज्वल करा. एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि सरांनी, मॅडमनी दिलेलं तुम्हाला जे भरपूर प्रेम असेल ते लक्षात ठेवून तुम्ही तुमचं संपूर्ण माध्यमिक जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून मी माझ्या बरं चालतंय.